पुढची सुद्धा ब्रेकिंग आपल्या सोबत आहे। बीडमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या जवळ पोहोचलाय। शिवसेना शिवसंग्राम भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळते। सुरेश धस यांच्या 5 सदस्यांनी वेगळा गट स्थापन केलाय, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात अजूनही अस्वस्थता आहे। सुरेश धसही गट तयार केलेल्या सदस्यांचं मन वळवण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीकडून केला जातोय। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। माधव, काय अधिक माहितीदार? सुरेश धस यांच्या 5 सदस्यांनी वेगळा गट स्थापन केलाय। वेदश्री, आत्ताची ताजी बातमी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या खेळाला अखेर यश आलेलं आहे। भाजपच्या जयश्री त्याचबरोबर शिवसंग्रामचा सविता गोलर हे 2 जे उमेदवार होते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी, ते आता जवळपास विजयी झाल्यात जमा आहे। कारण भारतीय जनता पार्टीने आपली एक मोठ बांधली होती की शिवसंग्राम त्याचबरोबर काकुनाना आघाडी, स्थानिक जी आघाडी होती ती आघाडी, त्याचबरोबर शिवसेनेच्या 4 सदस्यांनी आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून 5 सदस्याचा एक गट तयार करणाऱ्या सुरेश धसांचा जो गट होता तो भारतीय जनता पार्टीला मतदान केल्यामुळे जवळपास आता भाजपाचे उमेदवार विजयी झाल्यात जमा आहेत। विशेषतः मराठवाड्यामध्ये शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सगळीकडे गेलेली होती, मात्र बीडमध्ये ती चित्र वेगळं दिसलेलं आहे। भाजपच्या बाजूने 4 शिवसेनेचे उमेदवार, शिवसंग्रामचे आणि त्याचबरोबर स्थानिक आघाडी आणि सुरेश धस यांच्या गटानं भारतीय जनता पार्टीला विजयी केला आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकून सुद्धा त्यांना अध्यक्षपद आपल्या ताब्यात ठेवता आलं नाही। धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते, पण त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं नाही। गेल्या 15 दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं चर्चा सुरू होत होत्या, आपल्या गटाला जास्तीत जास्त मतदान कसं मिळत होतं याचाही प्रयत्न दोन्हीकडून सुरू होता। मात्र अखेरच्या क्षणी काल जे चित्र बदललेलं होतं ते चित्र मात्र भाजपला यश मिळवून दिलेलं आहे। सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराज होते, कारण ज्या पद्धतीने प्रकाश सोळुंके आणि धनंजय मुंडे यांनी एक हाती पद्धतीनं सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला होता असा आरोप सुरेश धस त्याचबरोबर क्षीरसागर कुटुंबातल्या राष्ट्रवादीच्या गटातल्या लोकांनी केलेला होता आणि त्याचाच कुठंतरी परिणाम या सगळ्या निवडणुकीमध्ये झालेला आहे। आणि पंकजा मुंडेंनी जी खेळली होती, जी मोठ बांधली होती, ती मोठ अखेर यशस्वी काढली आहे। धन्यवाद माधव, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण आता बघितलं की धस जे आहेत त्यांच्या 5 सदस्यांनी राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी केलेली आहे। याशिवाय सुरेश धस यांच्या सोबत जे सदस्य आहेत त्यांचा सुद्धा मन वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय।